उडाल्यासारखं तडे दणकन बरगाडा बसले. त्याचा ठ्याका का लहान होता का महाराज? कडकड कडकड फासुळ्या माय माय म्हणून करत पडली खाली. एका ठ्याक्यात बुकणात बरगाडाचा केला. तसंच लेकरू मांडीवर सारलं. गडबडीनं स्तन काढाली तोंडात द्याली. ते स्तनच तोंडात धरेना. असा वळका नाही. बळस्तन तोंडात कोंबायले. यशोदाबाई तिकून पाहिल्यात. यशोदाबाईनं पाहिल्या. यशोदाबाईला ऐकणं करायली. मा यशोदा, काय तुम्ही कामात गरक राहतात? तुम्हाला कामाची गोडी. लेकरू किती भुकेतलंय, सकाळपासून काही खालंय का नाही की होट कोरडे पडले. हॅलो, किती भुकेतलंय? यशोदाबाई वर्णन करायला. पुतना मावशी यशोदाबाईला ऐकणं करतात. पुतना म्हणे भुकेला उचलोनी झडकरी लाविला असताना. यशोदा म्हणे राजीव नैना न सोसे दुधानिकीचे. ती स्तनपान करायली. यशोदाबाई म्हणाल्यात मा रात भगिनी त्या लेकराला स्तनपान करू नका. त्याला कोणाचं दूध सहन होईना. नको नको न सोसे दूध आणि किचे. भगवंताला वाटलं माय उचली ती आता ही जाती मोकळीच. गडबडीनं स्तन तोंडात धरलं. मुखाला स्पर्श झाला. त्या स्तनाचा विषच गायब झालं. चरत 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 दूध पेलं, रक्त पेलं, पंच प्राण सोसले. कृष्णा सोड सोड. त्यानं सोडाय धरलंच नाही ना. आता सोडतंय वय ते धरीच ना. धरलं तर सोडी सोडी रे सोड. कशाचं सोडते महाराज? लाख पळायला वाड्याच्या बाहेर. आग सण होईना. 10 सण होईना अंगाचा. वाड्याच्या बाहेर पळाय. लेकरू संगच लोंबायले. गाव खरी आली. आपलं रूप प्रगट केलं. दन कोण खाली पडली. सगळं गोकुळ धादरलं. धडा धड उतरंडी पडायल्यात. भूकंपाचे धक्के बसले. आवणी गाडग्याच्या उतरंडी तर जागीच बसल्या. भांड्याच्या उतरंडी भांडे बाहेर, माणसं बाहेर. नंदराजे जिन्या जाऊन पाहिले तर हे जनावर पसरलं. हे का लहान होता का महाराज? 6 कोस लांबी. 6 कोस म्हणजे सायंत्रिक 18 किलोमीटर. मोठमोठाले वृक्ष मोडालेत कडाकड. बारीक बारीक माळ ढसळायलेत. गाव वस्त्या बुजायल्यात. यमुनेला तर बंधारा आयताच झाला. मला डावा कालवा उजवा कालवा तर मनानच निघू लागली. बिलत उचलायचं का? नंदराजे जिन्यावर जाऊन पाहिले तर हे जनावर पसरले. वरील लेकरू खेळायले. पुतने सिसो सिले ना
गणिकेशी उद्धारिले आलेले. बालपणात देवाना बड्या बड्या दैत्याचा संहार केला. तुका म्हणे देवेन पुतना सोसी येली जीवे, जीवन मुक्त केले. आता हळूहळू भगवान गोकुळात मोठे व्हायला लागले. मोठं होत असताना देव पोटावर पडायचे, पोटानं सरकायचे, एक हात टेकवायचे, एक पाय वडायचे. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने. हे रंगाने रंगनाथ तो म्याजे खेळला सये. तळवे तळ हात टेकीत गवळण जसवंती पैसांगे, गवळण जसवंती पैसांगे, आलिया कृष्णाचे या मागे. जसवंती पैसांगे, आलिया कृष्णाचे या तळवे तळहात 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 टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत लागले रांगायला. देव रांगत रांगत अंगणात आले. आधार धराले तासा उभं राहिला. अनंत ब्रह्मांडे एके रोमी आईसे धेंडे, परे तुहा गवळीयाच्या घरी, उमरा चढता टेका धरी. अशी टेका धरायली. काय गरज याला टेका धरायची? अनंत ब्रह्मांड एका रोमात बसायची ताकद. पण तो भगवान नंदराजाच्या घरी असा टेका घेतो. विठाला मायरे लावायला असे वाकून पाहिलेत. भगवान जवळ गेलेत. दोर हातात धरला. मायनं पाहिलं काना. सोड हात लावू दे रई, सोड रवीचा हात हरे रे बाळा, करू दे मंथना. एक हात सोडला की हे धरायचा, हे सोडला की हे धरायचा. सोडतो का नाही? कृष्णारा हे रे उगला, नाही तर सांगेल त्या बाबूला. घुसळनासी उशीर झाला, रवे सोड गोविंदा. सोड कीर्तनासी उशीर झाला, विठाला सोडतो. मला ते दे, ते काय देऊ? घुम घुम दे. रेचा आवाज याचा. घुम घुम करती, घुम घुम करती. पहिलं बाया उभ्यानं रे लावायच्या. आता घुम घुम आवाजच निघ नाही. असला डेरा, एवढी रई.
सोड काना रवे गोर मंथल्या देते. सोड. लोण्याचा गोळा घेतला आणि तोंडात घातला. भगवंतानं दुसऱ्या लोण्यात हात घातला. लोणी हातात घेतलं. मैना असं आसाडलं. काय की बाप्पा कृष्णा, माणूस काय म्हणणं म्हणून एवढ्या खोड्या करतात का? कसला आबाळे आले, सर्दी पडस झालं तर बाप काय म्हणे. उचललं लोण्याचं मधल्या घरात नेऊन ठेवायला. भगवान म्हणले माती असं आहे वय, तेवढंच नेऊन ठेव की म्हणला. बाकी सगळी इर्द ते मयाच नावाने खाय काय खाते ते कोण्या इर्द त्यातून किती उतार काढायचा मया म्हणावं की म्हणला. मधून माय बाहेर येऊस्तर सगळी इर्द ती एकात केली. मोठा डेरा बघू, डेऱ्याच्या काट उभी राहिलेत सूक्ष्म रूप धरून. माईला बघत बघत मारली मधात उडी दन. मुटकात मारला, शेंडीच काढली. मुटका खेळला की कुठं? हा हिरीत खो खोच यायचा का मुटका. बोलता चालता इतक्यामध्ये हरी आला. कोणी नाही देव दृष्टी देखेला. सूक्ष्म रूप धरुणी डेऱ्यामध्ये प्रवेशला. वरचे वरे लोणे खाऊन या देव गेला. घुम घुम करते, घुम घुम करते, घुम घुम करते, घुम घुम करते डेरे घुमते. घुम घुम करते, घुम घुम करते डेरे घुमते. आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद डोलती. आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंद डोलती. बोलता चालता इतक्यामध्ये हरी आला. कोणी नाही देव दृष्टी देखेला. सूक्ष्म रूप धरुणी डेऱ्यामध्ये प्रवेशला. मायाल्या ह्या इर्द त्यातली रे काढीन ह्या इर्द त्याला लावली. लागल्या हुसळायला. घुम घुम करती. जसं जसं लोणी निघल तसं तसं भगवंतानं लोणी खाचन बुडाला जाऊन बसायचं. वरी नुसतं फेस कटच. माय परेशान रे लावून. शेजार नाले यशोदे केव्हापासून रे लावतीस? काय सांगा त्या बाई आज लोणीच निघना. अगं गार पाणी टाक म्हणे का वाबळाने इतळत आहे. गारही टाकलं, ऊन टाक, ऊनही टाकलं. उन्वणी शिळवणी घाली ते परी लोणी येईना. काय झाले सासूबाई टोने कळेना. घुम घुम करते, घुम घुम करते. टोने, टोने म्हणजे करणी. इथं किती लोकाला करणी येते? हातवर करा नाही. काय झाले सासूबाई टोने कळेना. टोने म्हणजे चटकी. काल दूध इरजू घालता वाळी कोण्या डंगरीनं पाहिलं की आज आमच्या लोण्याला चटकीच लागली. काय झाले सासूबाई टोने कळेना. घुम घुम करते. दुसरे गवळण आले ती म्हणजे अगं कशाचं टोन आलं. एखाद्या वेळेस लोणी बुडाला जाऊन बसतं रे काढ आणि डेरा कानोडा करून हातानं घुसल. तिनं रई काढली, डेरा कानोडा केला आणि मधात हात घातला. मोठा गोळा लागला लोण्या. धरला असा जावळा सगटच्या हाताला धरून बाहेरच काढा पांढरा धोट.
हाती धरून या काडीला बाहेरीन देखून या करी चोस्त्यासी लागली माय जाच कराय कृष्णा न जाणू रे लागली असती बापानं नांदीला असता का मला कालोनी देत नव्हतीस म्हणून मधात उडी मारली म्हणणार दुसरी गवळण म्हणली यशोदाबाई इतकुस लेकरू कुठं डेऱ्यात बसते का ग जाऊन कोणीतरी त्या